नमस्कार मित्रांनो, कोकण कसवासा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण वोटिंगला गेलो होतो, त्याच्यानंतर दुपारी शेतावरती गेलो, तिकडे आपण छोटीशी पार्टी केली, त्याच्यानंतर संध्याकाळी जेवायला वगैरे बाहेर गेलो। आणि आज दिवस थोडा खास आहे, कारण का माझ्या मावशीचा मुलगा जो अमेरिकेला असतो तो आज येणार आहे इथे आपल्या घरी, त्याला भेटायचं आहे। मग त्याच्यानंतर सगळं मामाचं मुलं वगैरे सगळे येणार आहेत आणि बघूया काय प्लॅन होतं त्याच्या पुढचा, त्याप्रमाणे व्हिडिओ पण बनवत जाऊ। आणि तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, तुम्हाला पण नवीन स्पॉट एखादा बघायला मिळेल। आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, भाऊचं बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला पहिल्यांदा येत राहील। आणि तुमच्यासाठी सबस्क्राईब करणं खूप छोटी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी मोठं काम करून जाईल। आता आपण हा कधी बघा, पूर्ण मागे सामसूम कोण नाही, शांतता, मुंबईपेक्षा बोलतात ना निवांत, एकदम पूर्ण शांत आहे, कोणच नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट चालू आहे, त्यामुळे जरा बरं वाटतं गावी आल्यावर, माइंड फ्रेश होतं। चला बघत राहा पुढचा व्हिडिओ। तर आमचा गोल्डी बघा झोपला आहे। गोल्डी जा फिरायला, फिरायला जाऊया, फिरायला जाऊया, फिरायला जाऊया का, फिरायला जाऊया, चल नंतर 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 जाऊया, झोप झोप। मित्रांनो, तुम्हाला बोलण्याप्रमाणे सकाळी जे मी सांगितलेलं की आपल्यासाठी एक सरप्राईज होतं, ते सांगितलं माझा मावशीचा मुलगा अमेरिकेवरून येणार आहे, ते आला आहे आणि त्याला भेटण्यासाठी मी गावी आलेलो। दोनच कारण, एक वोटिंग होतं आणि दुसरं मावशीच्या मुलाला भेटायचं होतं। आणि आता तो आलेला आहे आणि आता आम्ही संध्याकाळी सगळी फॅमिली जाणार आहोत बाहेर। म्हणता काय करतोय तू? हाय बरं, शुभम अमेरिकेला असतो, किती सुट्टी आहे? मला 10 दिवस। 10 दिवस, फक्त 10 दिवसासाठी आलाय आणि आता परत किती वर्ष येईल ते माहिती नाही, त्यामुळे आज 2 दिवस आम्हाला पूर्ण फिरून सगळी फॅमिली एन्जॉय वगैरे करायचं आहे। आणि ह्याच्या पुढे आम्ही आता दापोली किंवा खेड कुठला तरी एक रिसॉर्ट किंवा हॉटेलला जाऊ, तिकडचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तुम्ही आणि पुढचा नवीन एक काहीतरी तुम्हाला स्पॉट बघायला भेटेल। चला आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूया। आणि आम्ही आता आलो आहे महाडी कोण्यामध्ये, आमच्या वाडीमध्ये क्रेटा तुला किती 16-18 पण वरती यायचं होतं, आपली आहे 26। चला बघूया। मला वाटतं गणपती झालो, त्याच्यानंतर आज आलो आम्ही आमच्या वाडीमध्ये। वाडीमध्ये सध्या राहायला कोण नाही, फक्त गणपतीमध्ये ना महाशिवरात्रीला आमचं गाव भरलेलं असतं। हे बाप्पा आताच गेले ते बघ, तुझे काका आहेत बघ। आणि आपल्या वाडीमध्ये लाईटीच्या पोलचं काम चालू आहे, त्यामुळे बघा इकडे सगळे आलेत। आणि ही आपली वाडी, जाऊ दे स्टँडवर, डायरेक्ट स्टँडवर जाऊ दे। आणि आपल्या वाडीचा अगोदर तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच, बराच वेळा टाकलाय मी। रितेश पोचला बंड्या, फोन कर। आणि हे आपलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर, हे बघा, मला फोन येतोय। आपण आलोय वाडीमध्ये, नी आमची माडी कोणवाडी। निघूया आपण। मित्रांनो, आम्ही आता आलोय साई रिसॉर्ट खेड, भरणा नाक्यापासून पुढे आहे, सगळी फॅमिली आहे। तुम्हाला म्हटल्याप्रमाणे शुभम वगैरे आम्ही सगळे आलोय डिनरसाठी, आणि हे हॉटेल आहे भरण्याच्या पुढे। चला बघूया आपल्या फूडची क्वालिटी, टेस्ट वगैरे कशी आहे, ऑर्डर केल्याच्या सांगतो। आणि हॉटेल जबरदस्त आहे, फोन कर। काय बोलतोय? हे बघा पार्किंग व्यवस्था पण जबरदस्त आहे, आणि लहान मुलांना खेळा गार्डन पण भारी आहे। आणि आपली फॅमिली सगळी इकडे। चल वरती
म्हणजे पूर्ण फॅमिली बसले आता आणि बघूया ऑर्डर काय करतायत. चला ना मित्र, आपलं जेवण वगैरे झालंय सगळं. बाबा आमचे प्रोफेसर इकडचे कुठला हायस्कूलचं नाव सांग काय? ज्ञानदीपचे प्रोफेसर आणि हे मंडणगडचे आहेत कुठले तरी, मंडणगडचे कुठले तरी बेंगलोर इथले प्रोफेसर. चला सगळे निघालो आम्ही आता. घेऊन जाऊ का त्याला आम्ही? असू दे प्रज्ञा, चल बस. कशाला? हे उद्या येशील ना? उद्या येशील ना तू? फोटो मार रे. हा 2 मिनिटं थांब. अरे फोटो मार. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आज मग रात्री लेट झालं याला, आणि आता आपण चाललोय झोंबी बघायला. बघूया होते काय. पहिल्यांदा चालू बघायला. चला बघू, झाली तर नक्कीच शूट करू आपण. चला आपण चाललोय. त्याच रस्त्याने पाणी भरपूर आहे अजून पण. पुढे ॲडव्हेंचर रस्ता आहे. सकाळचा धोका बघा किती पडलाय. समोर दिसत नाही काय. मित्रांनो क्राऊड बघा झोंबी बघायला काय आहे. पाठी का भाऊ? हा तुला आधी एक मिनिट. ए पब्लिक ही सारी पब्लिक काय आहे हे सोडवणार करता. काला चिकट आहे और काला काला लांब म्हणजे लावून होणार हलून देत नाही. भरायला माना हलून देत नाही. झाली शेवट फायनल आलो. हो आलो आलो. हो बनव हा हा ठीक आहे. आलो आलो झालं आता. बाकीचा प्रॉब्लेम होतो. आता पैशाला पण विचारत नाही. अबू तुफान झाली. आता बघा भेटते गोष्टी. हा हे कॅमेरा पुढे काय काय जेवायला फोटो काढणार. इथं पालघर पावरडीत आलो. पावरडीत तिथं. हा हो काय आता काय झालं इकडं.
मित्रांनो, सकाळी आपण झोंबी बघून आल्याच्यानंतर सगळे फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे झाला आहे आपला. आणि आता आपण चाललो आहे मंडणगडला मामाकडे चाललो आहे. मामाकडच्या घरची कधी व्हिडिओ केली नव्हती, पण आज बघूया, आज करूया आपण. सगळे आज जेवायचा प्रोग्राम मंडणगडला आहे. आणि आपण 3 गाड्या घेऊन चाललो आहे. माणसं तेवढीच आहेत. चला बघत राहा पुढचा व्हिडिओ. चला आपण निघालो आता मंडणगड, आमच्या मामाच्या गावाला. आपण पोचलोय कुंबळे आणि इथून आतमध्ये लाटवण आणि तुम्ही मुंबईला सुद्धा जाऊ शकता राईट हँड साईडला. पोचलोय आपण मंडणगड फाटा. हा सुद्धा सरळ रोड गेला राईट साईडला मुंबईला. आणि आता आपण टर्न मारतोय मंडणगड प्रॉपर सिटीमध्ये. पोचलोय मामाच्या घरी. ह्या मामाचं जुनं घर आणि हे नवीन घर बांधलेलं. हे झाली बरीच वर्ष. हे मंडणगड भेंगलोळी सगळी. शुभम कसं आलंय चिकन? विराट कोहली का ऋषभ पंत? समोर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालं. आता मंडणगड स्टँडवरती चाललोय आपण. थोडं काम आहे आपलं. रस्ता कंजेस्टेड आहे, पार्किंग. अरे बापरे, गाड्या भारी भारी आहेत सगळ्या. स्वागत हॉटेल तेव्हा तिकडे समोर गेले सगळे शुभम वगैरे. मित्रांनो हे आपलं मंडणगडचं सिटी आहे. हा एसटी डेपो आहे ना समोर. मित्रांनो आपलं जेवण वगैरे सगळं झालं नाही. आता आपण निघालोय पालगडला. तिथून शुभम निघणार कोल्हापूरला आणि आम्ही सकाळी मुंबईला निघणार. आणि रितेश वगैरे आहेत ते सगळे कराडला निघणार आहेत. त्यामुळे आपले 2 दिवसाची जी टूर होती सगळे संपलेलं आहे. ते पण कुठं झालं पण धमालच केला बघतो. हा मी त्याला काल पण बोलतो.